सर्वांना माहितीपूर्ण जे महाकारुणिक खादक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानव महामातांना किंवा आजच्या या शिबिराचं तिसरं पुष्प आपण बोलणार आहोत. त्याला प्रदर्शन देणार आहे त्या सुनीताताई जोगन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण टाळ्यांनी स्वागत करूया. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सर्व महामानव महामातांचा. चरित्र हा एक असा विषय असतो की जो महामानव
हा आता ते नाही व्याख्याच करायचं म्हटलं तर म्हणूनच सांगितलं की 3 तास आपल्याला आहे. त्याच्यामुळे ती व्याख्या नको आहे आपल्याला. फक्त मी सांगते चरित्र हे कोणाचं म्हटलं जातं, कोणाचं लिहिलं जातं की तिथं मानावं व्हावं लागतं. बरोबर की नाही? साध्या तुझ्या माणसाचं कधी चरित्र होत असतं आणि ते समोर येत नाही. साध्या माणसांची समोर चरित्र येत नाही. काय त्याचे गुण निष्पन्न होत असतं की त्याने त्याच्या कुटुंबासाठी केलेलं असतं, त्याच्या कुटुंबाला माहीत असतं. पण स्वतःचं कुटुंबावर अंगार ठेवून जो दुसऱ्याच्या कुटुंबाच्या चांगल्याचं भवितव्याचा विचार करतो चरित्र त्याचं असतं. हो की नाही? तर तसंच आज आपण भारत देशाचे महान सुपुत्र सामाजिक प्रबोधनाचे प्रणेते आणि जागतिक कीर्तीचे तत्ववेत्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आज आपण काय पाहणार आहोत? जीवन चरित्र पाहणार आहोत. येते का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म. ओके, आता सर्वसाधारण माहित आहे बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला, कसा झाला, आई बाबांचं नाव, बरोबर? सांगा कुठे झालं? नुसतं मऊ म्हणायचं नाही, सांग. मध्य प्रदेशात कुठं? मऊ कुठे आहे? मध्य प्रदेश म्हणजे मऊ मध्ये मध्य प्रदेश आहे का? इंदोर मध्ये मऊ आहे, बरोबर? तिथे कारण इंदोर मध्ये मध्य प्रदेशात इंदोर आहे, इंदोर मध्ये मऊ आहे. इंदोर मध्ये काय करते? तिथे जी छावणी आहे तिथं रामजी सप्पा बाबा तिथं काय होते? कामाला होते, सुभेदार होते तिथं. आणि तिथं बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे. कधी झालेला? 14 एप्रिल 1991 नाही की? त्याच्यानंतर रामजी बाबांचं पूर्ण नाव काय? हा सॉरी 1891. आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे स्थळ तर तुम्हाला सांगितलं. रामजी बाबांचं पूर्ण नाव रामजी मालोजी सप्पा आणि आई भीमाजी, बरोबर? त्यांच्या पोटी 14 वर्षाचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर रामजी बाबांचं काय झालं की काही कारणास्तव त्यांना नोकरी सोडावी लागली. आता तुम्हाला कारण माहीत आहेत का? नाही माहिती. माहीत नसेल तर थोडंसं थोडक्यात सांगते की ब्रिटिशांच्या याच्यामध्ये सैन्य दलामध्ये रामजी बाबा जेव्हा सुभेदार होते तेव्हा ब्रिटिशांच्या इथं असं हिंदू लोकांचं असंही होतं की ह्या महान लोकांना, या महान जातीच्या लोकांना आपल्या इथं कामाला ठेवायला नव्हतं. कारण आम्ही यांची सावली सुद्धा पडू देत नाही कशावर, किंवा त्यांना तर शिवण्या वगैरेचा रागचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ते लोक आम्हाला कामामध्ये नको आहेत, आम्हाला त्यांचा विटाळ होतो. आणि हे सतत त्याने ब्रिटिश अधिकारी होते तिथे ते हिंदू लोक सांगत होते. आणि म्हणजे या विषयावर रामजी बाबा किंवा ती बटालियन जी होती तेव्हा बटालियन वगैरे नव्हती, पण हे महान लोकांची जी हे होतं सैन्य होती किंवा माणसं तिथं काम करणारी होती हे त्या लोकांपर्यंत पोहोचलं. आणि यांच्या बॉदरेशनमुळं, यांच्या जबरदस्तीमुळं तिथल्या महान लोकांना जे सैनिक याच्यामध्ये काम करत होते त्यांना तिथं काढावं लागलं. आणि त्याच्यामध्ये रामजी बाबा सुद्धा होते. आणि त्यामुळं रामजी बाबाला नाही लागले. आपण काय म्हणतो की रामजी बाबा तिथे रिटायर्ड झाले, पण ते रिटायर्ड झालेले नव्हते. आणि त्यामुळं रामजी बाबा तिथून जेव्हा मुंबईवरून निघाले, म्हणजे कामावरून निघाले, कमी केल्यानंतर ते निघाले, तेव्हा त्यांनी कुठं आले? मग ते त्यांच्या मूळ गावी आले. मूळ गाव कोणतं त्यांचं? मूळ गाव कोणतं त्यांचं? कोकणामध्ये, आंबोडे, कोकणामध्ये आंबोडे. आणि मग तिथं ते कुठं आले? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबोडे गाव आहे आणि तिथं ते आले. आणि त्यानंतर त्यांना मुलांना शाळेत वगैरे घ्यायचं. तोपर्यंत बाबा थोडेसे लहान होते, एवढे काही लगेचच शाळेत वगैरे
प्रचंड स्वाभिमानी होता, कारण ते सुभेदार होते आणि सैनिकी याच्यामध्ये असल्यामुळे ते आणखी परत कडक होते आणि शिस्तीचे होते आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की मी एवढा म्हणजे सुशिक्षित आहे ना, त्यावेळेला ते शिकलेलेच होते, ते सुशिक्षित होते, म्हणजे इतरांपेक्षा म्हणजे आपला जो समज त्यावेळेला होता की काही ना कपडे हे घालणारा, कमी कपडे घालणारा, कापड घालणारा वगैरे, हे त्यांना तशी व्हायची सवय नव्हती. साहजिकच आहे की ते नोकरदार होते, पण त्यांना इथं आल्यानंतर जी वागणूक मिळाली होती त्याच्यामुळे ते थोडंसं म्हणजे आतून पोखरला होते, पण त्यांना असं वाटायचं की इथं आपल्या मुलांना, आपल्या मूळ गावामध्ये आपल्या मुलांना इथून शिक्षणाची हे मिळावी, शिक्षण इथून मिळावं. त्यांचं शिक्षण, मुलांच्या शिक्षणाबद्दलचे स्वप्न हे वेगळं होतं, पण त्याच्यानंतर मुलांचं शिक्षण हे त्यांना महत्त्वाचं म्हणून त्या गावी आले होते आणि तिथून मग त्यांचा पहिला प्रवास, बाबासाहेबांचा जो पहिला प्रवास होता की मुंबईमध्ये त्यांना असं नाही वाटलं की इथं शाळा व्यवस्थित आहे किंवा इथून मुलांचं करिअर होईल. त्यावेळेला रामजी बाबांना असं नाही वाटलं की इथं मुलांचं करिअर होईल आणि बाबांनी साताऱ्याला जायचा निर्णय घेतला. रामजी बाबांनी साताऱ्याला जायचा निर्णय घेतला होता आणि सातारच्या शाळेमध्ये विवाहाचं पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण झालेलं माहिती ना. साताऱ्याची शाळा, आज ती शाळा कुठल्या शाळेला नावाने हायस्कूलने ओळखली जाते, प्रतापसिंग या नावाने ती शाळा ओळखली जाते. आणि त्याच्यानंतर मग तिथं आता म्हणजे स्मारक वगैरे पण केलेलं आहे किंवा त्या शाळेला आता एक वेगळं रूप दिलेलं आहे. जेव्हा की बाबांच्या वेळात जी शाळा होती त्यावेळेस ती वेगळी शाळा, पण आता बाबासाहेब तिथे शिकून गेले त्याच्यामुळे त्याला एक वेगळं एक झळाळी पण आलेली आहे, वेगळं त्याला एक हे पण रूप पण देण्यात आलेलं आहे. बाबासाहेबांचा जन्म जरी मुंबई इथे झाला असतो ना, तरी त्यांचं मूळ गाव होतं ते रत्नागिरी आणि त्या रत्नागिरी जिल्ह्यातूनच ते मग पुढे साताऱ्यात आलेले आणि साताऱ्यातून बाबांचं प्राथमिक शिक्षण हे झालेलं आहे. त्याच्यानंतर साताऱ्याच्या कॅम्पमध्ये बाबांचं प्राथमिक शिक्षण झालं आहे. त्याच्यानंतर साताऱ्यातील शासकीय विद्यालय गव्हर्नमेंट स्कूल होतं, तर त्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये बाबांचं 1900 ते 1904 पर्यंत इंग्रजी शिक्षण झालं, ते पूर्ण झालं आणि सध्याचं शाळेचं नाव ते प्रतापसिंह हायस्कूल होतं. याच्यासोबतच ते म्हणजे माध्यमिक जे हे होतं शिक्षण होतं बाबांचं, त्या माध्यमिक शिक्षणाच्या वेळातच त्यांना काय प्राथमिक शिक्षणाच्या वेळातच त्यांना काय झालेलं आहे, बाबासाहेबांचं आडनाव चेंज झालेलं आहे. बरोबर ना, बरोबर का? आणि तिथं मग ते सत्कारचे काय झालेले, आंबेडकर झालेले आहे. त्याच्यानंतर मग 1904 मध्ये त्यांनी इंग्रजी 4थी परीक्षा पास केली. पॉईंट नोट डाऊन करायचे असतील तर करून घ्या, कारण मी तुमच्यासाठी स्टँड केलं. 1904 मध्ये 4थीची इंग्रजी परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे आणि मुंबईला चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर काय केलेलं आहे, पुढच्या शिक्षणासाठी रामजी बाबांना जेव्हा पुढच्या शिक्षण, आता तिथं कॉलेजेस वगैरे काही नव्हते, पण रामजी बाबांचं शिक्षण म्हणजे स्वप्न आहे की विवाहाला खूप मोठं बनवायचं, खूप मोठं शिक्षण द्यायचं आणि त्याला काय सांगायचंय, काय सांगायचंय विवाहाला, काय स्वप्न आहे रामजी बाबांचं की विवाहाला काय सांगायचंय, फक्त शिक्षण हे सांगायचंय का, फक्त शिक्षण हे सांगायचंय का, नाही. मग काय सांगायचंय, तुझी सुधारणा कर म्हणून सांगायचंय का, तूच एकटा मोठा बघ म्हणून सांगायचंय का, तू समाजाकडे मोठा बघू नको म्हणून सांगायचंय का, एवढंच सांगायचंय का. तर रामजी बाबांचं विवाहाला शिक्षण देण्याचं एक फार वेगळं स्वप्न होतं आणि ते स्वप्न हे होतं की माझा विवाह म्हणजे पहिल्यापासूनच प्रश्न पडणारा विवाह, क्युरिसिटी प्रचंड असायची आणि त्या क्युरिसिटीचा हा विवाह पहिल्यापासूनचा आणि तो हा म्हणजे त्याला प्रश्न छळतात आणि का म्हणून तो उत्तर शोधतो आणि आम्ही ज्या गाव समाजात राहतो हे सुद्धा उत्तर त्याला मिळेल आणि हा जगाचा उद्धार करेल किंवा समाजाचा उद्धार, जगाचा म्हणण्यापेक्षा समाजाचा उद्धार करेल. समाजाचा उद्धार झाला की आपसोबत जगाचा उद्धार करेल आणि हे स्वप्न रामजी बाबाचं होतं. आता विवाह इथे नववी पास झालेलं आहे, इंग्रजी पास झालेलं आहे नववी, पण पुढच्या शिक्षणाचं काय, आता हे कुठे मिळायचं आणि त्याच्यासाठी मग काय केलेलं आहे रामजी बाबांनी मुंबईला गेले.
पुढच्या शिक्षणासाठी मुंबईला गेलेत. आपल्याला माहिती आहे कुठे गेलेत, काय गेलेत, कुठे गेलेत, कुठे गेले होते, बोला ते कुठे. अशी उडी मारली की अशी डबल आहे, असं आहे का? मुंबईला कुठे होते, ओके डबल चालेल. असं एका सेंटेन्स वर्ड्समध्ये फक्त उत्तर असतं डबल चालेल, तसं नाही ओके. दादाला बरे होते डबल चालेल ठीक ओके. तिथं मग त्यांनी सेटल करायचं ठरवलं, म्हणजे ठरवलं म्हणण्यापेक्षा तिथं ते गेले, कारण फक्त मुलांच्या शिक्षणासाठी. आता बाबांचा जो छोटा भाऊ होता तो त्या शिक्षणामध्ये एवढा असा म्हणजे हे नव्हता, हुशार नव्हता, तो थोडासा चला ओढाणटप्पूपणाचा असा होता. पण बाबांचं लक्ष हे असं असायचं, कारण पहिल्यापासून शाळेत पाऊल टाकल्यापासून तेव्हा जेव्हा खेळायचं झालं तेव्हा लहान मुलांना ते आतापर्यंत म्हणजे 9वीचं शिक्षण घेईपर्यंत त्यांनी जे चटके सोसलेले आहेत जातीयतेची नाही का, तर त्याच्यामुळं त्याला ते खूप हे आहे की म्हणजे त्याचे काय म्हणतात ते, त्याला असं सांगायचं की मला पण याच्यातून करायचं पण तू बाबापर्यंत पोहोचत नाही. स्वतः विवाच्या मनात पण या गोष्टी आहेत की मला काहीतरी करायचंय, मला हे असं का होते, सर्वांना हे होत नाहीये पण आम्हाला का असं होतं, मला म्हणण्यापेक्षा आम्हाला का असं होतं. आणि त्याच्यामुळे त्याला काय करायचं, सर्वांपर्यंत बाबांपर्यंत पोहोचायचा प्रश्न असा घ्याय. आणि म्हणून विवाची पण ही शिक्षणाची ओढ आहे की बाबा सांगायचे, रामजी बाबा काय सांगायचे की शिक्षण हे वाघिणीचं होतं आणि त्याच्यामुळे तू शिक्षण शिक, आणि तू शिक्षण शिकलास ना विवा तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील, मी तुला काही सांगणार नाही, तू शिक्षण शिक. आणि मग रामजी बाबा त्यांना मुंबईला घेऊन जातात आणि त्याच्यातून चाळीमध्ये राहायला जातात. त्याच्यानंतर मग आता पुढचं शिक्षण कुठे घ्यायचं, मग रामजी बाबा सर्व मुंबईमध्ये असं विचारपूस करतात नाही का, सर्व मुंबईमध्ये म्हणजे तिथल्या लोकांना विचारपूस करतात की मुलांचं चांगलं शिक्षण किंवा चांगलं शिक्षणासाठी असं कुठं स्कूल आणत आहे. तर तेव्हा त्यांना एल्फिस्टन हायस्कूल ते त्यांची तिथं त्यांना तिथे मिळते आणि बाबासाहेबांना तिथं ॲडमिशन करण्यात आहे मुंबईला एल्फिस्टन हायस्कूलमध्ये. मग बाबांचं नंतर नवीन नंतरचं म्हणजे रवी म्हणायलाच काय हरकत नाही, इंग्रजी 4थी म्हणजे 9वी आणि त्या 9वीचं तिथं त्यांनी एल्फिस्टन हायस्कूल शाळा सापडते आणि रामजी बाबा विवाचे ॲडमिशन त्या शाळेत घेते. म्हणजेच बाबांचे माध्यमिक शिक्षण हे फक्त एल्फिस्टन हायस्कूलमध्ये पार पडलेलं आहे. आता पहिले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठं झालेलं आहे त्यांचं, रत्नागिरीत ओके ना, रत्नागिरीत झाले का, कुठले असते साताऱ्याला, हा प्राथमिक, हा साताऱ्याला कुठं झालेलं होतं, स्कूल आहे ते आणि त्याच्यामध्ये झालेलं आहे. आणि आता एल्फिस्टन हायस्कूलमध्ये गव्हर्नमेंटच कॉलेज राहायला शाळा होती तिथे आणि तिथं बाबासाहेबांचं पुढचं शिक्षण झालेलं आहे. 1905 मध्ये भीमराव 14 वर्षांचे असताना दापोलीच्या मध्ये हे शिक्षण शिकत असतानाच त्यांचं ते वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली. म्हणजे बाबा 9वीला होते आणि 9वीत असतानाच बाबांचं लग्न झालं. आपल्याला माहिती आहे की बाबा किती वर्षांची होते, 14 वर्षांची होती आणि रमाई किती वर्षांची होती, 9 वर्षांची होती ओके. आता रमाईचं हे पण माहिती असेल की बाबांचं नाव वगैरे, आईचं नाव काय होतं, बाबांचं नाव काय होतं, तुमच्या होत्या रमाई, बरोबर ना, सांगा बरं जरा हातवर करून एखाद्या रमाईचं नाव सांगा. रमाईचं नाव मूळ नाव तिचं भाजीदेवी होतं वडंगाव नाही बाबांचं नाव, आईचं नाव, बाबांच्या आईचं नाव आईचं नाव रखमा आणि बाबाचं नाव बोललं तर मग आपल्याला पण ऐकायला जाईल. रमाईच्या आईचं नाव रखमा होतं आणि वडिलांचं नाव भिकू धुत्रे हो की नाही, पण धुत्रे त्यात धोत्रे नाही धुत्रे, आणि पण त्यांना धुत्रे कोणीच म्हणत नव्हतं कारण त्यांना गावाच्या नावानेच म्हणजे ओळखलं जायचं, वलवेकर म्हणून म्हणायचे. आणि अशा या 14 वर्षाच्या
जेव्हा भीमाचे लग्न म्हणजे नवी म्हणत असताना 14 वर्षाच्या भीमाचे लग्न रमाईशी होते आणि त्यांच्या हायस्कूल प्लस हे संसार अशा प्रकारचा त्यांचे हे झालेलं आहे. पण तरीही काय केलेलं आहे की या काळामध्ये बाबांनी काय केलं होतं की स्वतः जरी शिकत असतील तरी रमाईला पण त्यांनी लिहायला वाचायला शिकवलेलं. जोपर्यंत रमाई लहान होते तोपर्यंत तिला काय वाटत होतं की हे पण शिकतोय मी पण शिकते नाही का. पण जसं बाबा म्हणजे रमाई मोठी होत गेली नापासाहेब होत गेली मग बाबा त्याला खूप इंग्लिश शिकवायचा प्रयत्न करायचे त्याला माहिती मग तेव्हा त्यांना लाज वाटायची शरम वाटायची त्यांना की नाही नको तुम्ही एवढे मोठे साहेब आता मला नाही शिकायचं शिकले ना मी मला म्हणते त्या तुम्ही बाबांना एकदा म्हणते की साहेब आता पुरे करा ना म्हणजे नाटक किती तुम्ही अभ्यास करता ना म्हणून आता बस झालं ना. तर मग बाबा म्हणतात की अगं रामो शिक्षणाच्या सागरात आपण कितीही बोललं तरी फक्त आपल्याला ते गुडघाभर पाण्यात आले असं वाटतं. तर माई म्हणते मला तुमचं मोठं मोठं बोलणं कळत नाही तुम्हाला जेवढा अभ्यास करायचा आहे तेवढा करा मी चालले. म्हणजे एवढी रमाई साधी होती एवढी रमाई बोली होती पण बाबा काय करतात त्याच्यात इंटरफेअर कधी केलं नाही. जेव्हा बाबा मोठे होत आहे तेव्हा बाबांना फक्त त्याने काय म्हणाले की तुम्ही समाजासाठी समाजाचं भलं करताय एवढंच फक्त रमाईचा बाबांवर विश्वास आहे. तुम्ही समाजाच्या भल्यासाठी तुम्ही काहीतरी करताय तेच मला सुख आहे यापेक्षा मला याच्यापेक्षा वेगळं काही सुख नाही. सांगायचा उद्देश रमाईला जर बाबांनी लिहायला वाचायला शिकवलं होतं तर रमाई थोडे इंटरेस्टने शिकलेली नव्हती. फक्त 2च्या मध्ये पहिल्या अगोदर आई बाबांकडे दुसरी तिसरी शिकलेलीच होती पण नंतर त्याच्यावर जेव्हा कुटुंबाची जबाबदारी येते तर तेव्हा त्यांनी काय केलेलं आहे की शिक्षणाकडे त्यांनी पाहिलेलं नव्हतं पण बाबांनी दिल्यानंतर तेवढं लिहायला वाचायला शिकवलं. आणि याच्यामध्ये काय केलं होतं बाबा रमाईचा 5 अपत्ये झाली बरोबर. 5 रमाईला आणि बाबासाहेबांना बरोबर आहे का येते काय त्याला मागच्या आले सर्व शांत बसले सर्व शांत का बरं नाही मला आले ना आता 5-7 जण आले छान वाटलं जरा बिहार भरल्यासारखं पण वाटलंय मला. आणि माहिती आहेत ना बाबासाहेबांना 5 मुलं होती ती माहिती आहे ना काय नाव आहे बरं सांगा बरं कोणी मोठ्याने सांगायचं मला तर माहिती उभा केलं काय जयंती करता केली तुम्ही सर्व जयंती करता केली हो ना असे चिठ्ठ्या टाकू नका 2 मुली आणि 3 मुलं असे चिठ्ठ्या टाकायचे नाही. जयंती कोण करतं जयंतीचा कोणाचा पुढाकार असतो बरोबर कोणाला जयंती म्हणजे असं अगदी अंगावर म्हणजे असं वाटतं की 14 एप्रिल कधी येते जानेवारी सुरू झाला की 14 एप्रिल कधी येते असं वाटतं की आपल्याला बाबांचं एवढं तरी माहित असायला पाहिजे ना. माझा असा आकारच नाही की मला माहिती असतं म्हणजे तुम्हाला माहित असावं पण थोडं तरी आपण कधीतरी या गोष्टी पण लक्षात आणणार आहे. बडबड न करता फक्त सांगा कोणाला येत असेल तर आणि सांगायचं जर नसेल वही पेन असेल तर नोट डाऊन करून घ्या कारण तुमच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला या गोष्टी विचारल्या जाणार असतात. बाकी सगळं मागं बसलेलं उपासिकेसाठी बसलेले आहेत का नाही ना सहज ऐकायला लागत का मला सांगा ना मला बोला जे नावाचं ते ऐकायचं ते सांगा प्रत्येक पटकन आपण पुढे नाही मला काय म्हणायचं मी सांगते की आता पुढे 5 अपत्ये होती बाबासाहेबांना 4 मुलं आणि 1 मुलगी ओके. मुलीचं नाव माहिती आहे का कोणाला शाबाश चला आता चॉकलेट आणि पुढच्या वेळेस चॉकलेट घेऊन येते त्याला. पहिला कोण होता दुसरा गंगाधर तिसरा रमेश चौथा इंबू आणि 5वा राजा हो की नाही का माहिती आहेत का नावं बघा तुमच्या हे 9 दिवसाला 9व्या दिवशी तुमची परीक्षा घेतली जाते बरोबर की नाही उपासिका शिबिरच आहे ना तुमचं बरोबर ना. आणि मग तिथे ते यायला पाहिजे मग तुम्हाला काय पाहिजे मी आता पुढे फक्त सांगत जाणार आता फक्त बाबासाहेबांचं पहिल्यांदा हे सांगते की जनरल जे आहे जे तुम्हाला माहिती आहे ते सांगते. आणि ही मुलं गेल्यानंतर आता त्याच्यातला कोण राहिला फक्त
यशवंत उर्फ कोण? भैया साहेब. आणि त्याच्यानंतर बाबासाहेब म्हणजे एवढाच एकदा आतापर्यंत म्हणजे त्याचा एक वारसदार आहे. बाकी सर्व मुलं 2 वर्षांच्या आतमध्ये गेलेली आहेत. म्हणजे 1.5 वर्ष व्हायचं जायची. राजरत्न तर 2 वर्षांचा झाला होता. आणि त्या वेळात अचानक त्याला ताप येतो. बाबा बाहेरच आहेत, म्हणजे शिकण्यासाठी बाहेरच गेलेले आहेत बाबा. आणि जेव्हा राजरत्नाला ताप येतो तरी रमाई सांगत नाही, तो सारखाच आजारी आहे, रमाई सांगत नाही. आणि जेव्हा बाबा बाहेरून फॉरेनवरून येत आहेत आणि बाबांना आलेलं जेव्हा आनंदाला समजतं तेव्हा आनंदा बाबाला एवढा चिडतो की म्हणतो, टाळ्या वाजवतो आणि एवढा मिश्किलपणाने तो टाळ्या वाजवतो आणि त्यांना म्हणतो की तू लोकांची धुणी धुवत बस, तुला घरी काय झालंय हे तरी माहिती आहे का? म्हणजे बाबांच्या पश्चात त्यांची 3 मुलं रमाईंनी स्वतः गाडलेले आहेत. का तर माझे साहेब आहेत ते समाजाचं बरं करायला निघालेले आणि मला त्याच्यातलं काही कळत नाही, पण घरातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर सुद्धा त्यांचं लक्ष नाही, म्हणजे ते नक्कीच काहीतरी मोठं काम करणार आहे. आणि त्याच्यामुळे रमाईने त्यांना कधी सुद्धा त्रास दिला नाही किंवा सांगितलं नाही किंवा म्हणाले नाही की मला हे कमी पडलं किंवा घरात हे कमी आहे. मला वाटतं आपल्या सर्वांना रमाईचा इतिहास हा माहीतच आहे. आणि बाबासाहेब बाहेर असताना रमाईची छोटी छोटी मुलं अगदी पोटचे गोळे त्यांनी स्वतः गाडलेले आहेत. आणि ते राजरत्नावेळेस सुद्धा काय झालेलं आहे की त्यांना अंगावर टाकायला सुद्धा कपडा नव्हता, बाळाच्या अंगावर टाकायला सुद्धा कपडा नव्हता, एवढी कंडिशन होती. आणि तरी पण काय केलेलं आहे रमाईने की ते इंदूच्या वेळात अंगावर टाकायला कपडा नव्हता आणि तरी सुद्धा त्यांनी सांगितलं नव्हतं बाबांना. बाबा जेव्हा गावात म्हणजे समजते बाबांना की हे कोण मुल गेलेलं आहे, तर तेव्हा शेजाऱ्याच्या कडून कपडा आणलेला आहे आणि त्या बाळाच्या अंगावर टाकलेला आहे आणि कपडा करून त्या बाळाला त्याच्यामध्ये दफन केलं. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आहे. आज आपल्याला बाबांच्याबद्दल किती आणि काय माहित आहे हे मला तरी माहित नाही, पण तुम्हाला नक्कीच बाबांचा अभिषेक किंवा रमाईचा अभिषेक तुमच्यापर्यंत यावा, तुमच्यापर्यंत पोहोचावा. आणि तुम्ही बाकीचं काही नाही, एखादा मूवी कमी बघा पण बाबाचं एक तरी पान बाबासाहेबांच्या चरित्राचं रोज वाचत जा, एवढंच मी तुम्हाला सांगेन. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 4 मुलं गेलेली आहेत आणि फक्त यशवंत आहे, तो पण त्यांचा एक वारसदार म्हणून आहे. त्यानंतर यशवंताचे चिरंजीव, त्यांना 3 मुलं आहेत. यशवंतांना बरोबर ना, भैया साहेबांना बरोबर ना, कोणते कोणते? बाळासाहेब आहेत, आनंदराज आहेत आणि भीमराव. हो की नाही? आता भीमराव काय आहेत? अध्यक्ष आहेत. हो की नाही? संस्थेचे अध्यक्ष आहेत. आणि या वैवाहिक जीवनाची सुरुवात झाल्यानंतर बाबासाहेबांनी काय केलेलं आहे की आपला अभ्यास करण्याचं सोडलेलं नाही. येते का लक्षात? हे त्यांचं लग्न जरी झालं, मुलं जरी होत झाली तरी पण त्यांनी स्वतःचा अभ्यास करायचं सोडलेलं नाही. आता एल्फिस्टन मधून त्यांनी 10वी केली. त्याच्यानंतर आपण पुढचं ऍडमिशन कुठं? तर मग रामजी बाबांनी काय केलेलं आहे की एल्फिस्टन मध्येच त्यांना पुढचं पण ऍडमिशन करून दिलेलं आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे की BA ची पदवी पण तिथून घेतलेली आहे बाबासाहेबांनी. बरोबर का बरं? एल्फिस्टनच कॉलेज ना, बरोबर आहे का? बरोबर आहे का? त्या अशा संभ्रमात बघू नका तुम्हाला. तुम्ही मी सांगते ते काय व्हायला लागले माहिती का? कीर्तन करायचं व्हायला लागले. मी म्हणाले तर सोय व्हायला लागले. असं नका मला बोलतो का तुम्ही? मी कुठलाही शब्द चुकीचा सांगेन आणि तुम्ही ते घेऊन घेतलं तर माझी वाचायची. तिथे शिक्षण घेतलं आणि तिथे त्याच कॉलेजमध्ये तुमच्या एकटीचाच आवाज येतो, यांचा बारीक येतो, त्यांचा बारीक येतो, असं आहे. मग तुम्ही प्रत्येक वेळा विहारामध्ये वगैरे येत नाही आहेत का? दरवर्षी विहारात येत नाही आहेत का? वर्षावासाचे विषय येतात ना, वर्षावासाच्या विषयांना येतात ना. किती सुंदर विहार आहे, किती छान विहार आहे. या विहारात उठावं नाही उठावं अशी इच्छा होती. मग का म्हणजे उपस्थितीच कमी राहते का इथे विहारामध्ये? का आपला
काय आहे? नक्की काय आहे मला कळू दे. घरातली भरपूर कोशिश राहते. हा? नेहमी ऐकायची स्थिती असते पण बोलायची ते माहिती असतं पण मला खरं आहे की बरोबर खोटं आहे. आहे. नाही म्हणून घाबरायचं कसं? आम्ही काही कोणी नसतं ना तुमची. उत्तर तरी माहितीच आहे, पण खरं आहे का? काही गरज नाही सांगायची. अहो तुम्ही प्रयत्न करणं हाच मोठा असा आहे की तुम्हाला आहे तुम्ही त्याच्याजवळ आहात. बरोबर की नाही? मी म्हणत नाही की तुम्ही रोजच मला पुस्तकं घेऊन बसताय म्हणते ना, नाही ना, असं नाही ना. आणि मी पण काही तुमची परीक्षा घ्यायला आलेली नाहीये. बोला धडधड बोला, नाही तर ते काय व्हायला लागले एक तर झोपीचा वेळ आहे. हो की नाही? त्यातल्या चहाचा वेळ आहे. बरोबर की नाही? कोणाची 3:30 4चा चहा, कोणाची झोप होते, कोणी पुढे 4च्या झोपतं, असंही काही असतं. त्याच्यामुळे एवढं शांत बसू नका. मला वाटतं याच्यातले एकदम फॅन बंद केले म्हणजे ते जरा बरं पडेल. मग झोपतील ना. काय बंद केलं? गरम अच्छा, मला वाटलं सफोकेट होऊन तुम्हाला मग आपलं ते थोडं कासरीस होऊन तुम्ही माझ्याकडे लक्ष कराल, पण ते तसं होईल. असं एवढ्या खोलवर असं नाही का बरोबर ऐकतो आपण कॉलेज नाही, काय हरकत नाही. असं ते आपण सांगत आणि काय आहे की मी तुम्हाला बोलते याच्यासाठी करते की तुमच्यामध्ये बोलते त्याच्यासाठी आला पाहिजे थोडासा की तुम्हाला सुद्धा आभार प्रदर्शन परत करायचे असतात. इथे येऊन आभार प्रदर्शन करायचे. खूप बोलते आम्ही इथे मॅडम. खूप बोलते तर सगळ्या महिला. नाही बोलकी असते, दोघींमध्ये बोलणं असणं वेगळं आहे आणि स्टेजवर येऊन सुद्धा बोलतात. स्टेजवर बोलणं येणं वेगळं आहे. मग मला तिथून इकडे बोला की त्याला काय फरक पडतो. पण बोलत राहा. मी तुम्हाला हलवते त्याच्यासाठी की तुम्ही बोलत राहा, नाही का? म्हणजे मला पण वाटते की मी तुमच्यापर्यंत पोहोचते. त्याच्यामध्ये फक्त मी प्रश्न उत्तर विचारणारे असते. हा बोला बोला. हा ते म्हणूनच म्हणते की हे असं करू नका. काय होतं की त्याच्यामुळं माझा पण टाइम व्हायला लागला, तुमचाही टाइम व्हायला लागला. बरोबर की नाही? तुम्ही बोलत राहा. येस म्हणा, नो म्हणा, नाही म्हटलं तरी मी सांगणार आहे, हो म्हटलं तरी मीच म्हणणार आहे. हो की नाही? तर त्याच्यामुळे तुम्ही बोलत राहा तुम्ही, बाकी काय नाही. आणि मग काय झालेलं 1960 मध्ये बाबासाहेबांचं काय झालं, मुंबईच्या एलपी हायस्कूल मधूनच मॅट्रिक हे पहिल्याच प्रयत्नात बाबासाहेब पास झालेले. हो की नाही? आणि मॅट्रिक पहिल्याच प्रयत्नात बाबासाहेब पास झाल्यामुळे काय झालेलं आहे की कृष्णाजी केळुसकर गुरुजींनी काय केलेलं आहे, सत्कार, मोठा सत्कार ठेवलेला होता बाबासाहेबांचा. 1960 मध्ये बाबासाहेब एज्युकेशनल हायस्कूल मधून गव्हर्नमेंट हे आहे ते 60 नाही 907. त्याच्यामध्ये मग काय केलेलं आहे कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजींनी काय केलं, त्यांचा त्याच वस्तीमध्ये, त्या खाणाऱ्या वस्तीमध्ये त्यांचा तिथे जाऊन सत्कार केलेला आहे. आणि सत्कार केल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांना काय दिलेलं आहे, बुद्धांचं चरित्र भेट म्हणून दिलेलं आहे. आता हे चरित्र भेट म्हणून दिले म्हणजे काय नक्की याच्या मागची माहिती का की ते चरित्र केळुसकर गुरुजींनी स्वतः दिलेलं आहे, स्वतःच्या हाताने दिलेलं आहे हे पुस्तक आणि ते बाबासाहेबांना दिलेलं आहे. बघा काही काही लोकांना फार मोठा सेन्स असतो. केळुसकर गुरुजी म्हणाले की हा शिक्षणात एवढं पुढे जाणार आहे की तो त्या जातीचा उद्धार करणार. म्हणजे बाबासाहेब मॅट्रिक पास झाले होते. म्हणजे मॅट्रिक म्हणजे मला वाटतं तेव्हा ते 11वी असं म्हणायचे, नाही का? तर तेव्हा ते 11वी बाबासाहेब असताना कृष्णाजी गुरुजी असं म्हणतात त्यांना की हा त्याच्या जातीचा उद्धार करणार आहे, उद्धार करणार आहे. म्हणजे एक चुणूक जी असते मुलांमध्ये तिला त्याचा स्वार्थ जो असतो तो लगेच लक्षात येतो. आणि मोठी माणसं म्हणजे तत्वज्ञानी माणसं, विचारी माणसं ते लगेच सांगू शकतात. हो की नाही? आणि ते बरोबर होतं. मग कृष्णाजी गुरुजींनी काय केलेलं आहे, केळुसकर गुरुजींनी मोठी सभा भरवून बाबांचा मोठा सत्कार केला. आणि या प्रसंगी स्वतः केळुसकरांनी लिहिलेल्या बुद्ध चरित्राची प्रत बाबांना भेट म्हणून दिलेली आहे. त्यामुळे खरं तर बाबांना बुद्ध चरित्राची संपूर्ण माहिती झाली होती. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाली, परंतु आर्थिक अडचणीमुळे आता बाबांचं कॉलेजचं शिक्षण घेण्याला अडचणी होतात. मॅट्रिकचं शिक्षण तर झालं, पण आता पुढचं शिक्षणाचं काय? आता त्यांचं इथपर्यंत रामजी बाबांनी घरातलं जे काही असेल तर ते त्यांच्या शिक्षणासाठी मोडलेलं होतं. थोडंसं जे काही असेल त्यांचे पूर्वी काही जमा असेल, सोनं असेल, थोडं थोडं कमी ना पण त्यासाठी त्यांनी ते विकलेले होते. आणि त्याच्यासाठी बाबांना ते पुस्तक आणत होते. परत पण बाबांना ते पुस्तक आणत होते, पण नंतर ते पैसे कमी पडत होते. आता हे मॅट्रिक झाल्यानंतर जेव्हा त्यांना पैशाची चणचण लागते तेव्हा आता कोणाबरोबर बोलायचं? कारण समाजात तर आपल्या एवढा कोणी मोठा
आणि रामजी बाबा दोघं म्हणले की पुढच्या शिक्षणाचं तेव्हा केळुसकर गुरुजी स्वतः सयाजीराव गायकवाडांबद्दल सांगितले, जे की बडोदा संस्थानिकाचे काय होते, महाराज होते, हो की नाही. आणि त्या सयाजीराव गायकवाडांना सांगते की हा विद्यार्थी असा आहे आणि त्याला पैशाची गरज आहे, पण काही कारणास्तव म्हणजे आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळं तो पुढचं शिक्षण घेऊ शकत नाही. आणि केळुसकर गुरुजी हे त्यांचे स्वतःचे मास्तर असल्यामुळं त्यांना माहिती आहे की विद्यार्थी काय आहे तो, आणि ते सयाजीराव गायकवाडांना सांगतात. आता जे महाराज आहेत ते असं सहसा साधे कोणाला पैसे देणार होते का, विचारपूस केल्याशिवाय, हो की नाही. त्याच्यामुळे त्यांनी कृष्णाजी गुरुजींना विचारलेलं आहे आणि सयाजीराव गायकवाडांनी त्यांना 25 रुपये अशी त्यांना फी देण्याची सवलत दिलेली आहे. 25 रुपये असं दरमहा 25 रुपये असं त्यांनी ते द्यायचं ठरवलेलं आहे. 3 जानेवारी 1908 मध्ये मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये बाबांनी BA साठी प्रवेश केला. 3 जानेवारी 1908 मध्ये मुंबईच्या एल्फिस्टनला BA साठी प्रवेश घेतलेला आहे. आणि इंग्रजी त्यांचे तिथले जे BA चे जे प्राध्यापक होते AC मुल्ला म्हणून होते, आणि पार्शियन भाषेचे होते प्राचार्य KB हिराणी म्हणून. तर बाबासाहेबांचे म्हणजे ते खूप लाड करायचे, खूप आवडायचा विद्यार्थी होता या दोघांचे ते. आणि 1912 मध्ये राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन बाबांनी काय केलेलं आहे, BA ची पदवी प्राप्त केली आहे. 1912 एल्फिस्टन कॉलेज. म्हणजे जवळपास काय केलेलं आहे, 4 वर्षानंतर त्यांनी BA चा अभ्यास केला. 4 वर्ष त्यांनी BA चा अभ्यास केलेला आहे. आता BA ची पदवी प्राप्त केल्यानंतर महाराज सयाजीराव गायकवाडांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे त्यांनी केलेलं. 3-4 वर्ष त्यांनी 25-25 रुपये दरमहा द्यायचं ठरवलं. आणि मग आता बाबांना असं वाटतं की मी माझं BA चं शिक्षण झालेलं आहे, म्हणजे तेव्हा अगदी किती 4थी 5वी 4थी 7वी या बोर्डाच्या जेव्हा नोकरीला लागायच्या, तर बाबांनी तर नोकरी म्हणजे BA पास केलेलं होतं. त्याच्यामुळे असं वाटलं की सयाजीराव गायकवाडांनी दिलेल्या पैशावर मी शिकलो तर त्यांचे उपकार आपल्याला करायला नको, म्हणून बाबांनी सयाजीराव गायकवाडांच्या उपकाराची फेड करावी म्हणून त्यांनी नोकरी करायचं ठरवलेलं होतं. परंतु काय झालंय की 23 जानेवारी 1913 रोजी बडोदा संस्थानात कामामध्ये रुजू झाले. 23 जानेवारी 1913 रोजी बडोदा संस्थानात कामावर रुजू झाले होते बाबा. परंतु नोकरीच्या 9व्याच दिवशी काय झालेलं आहे, रामजी बाबा खूप आजारी आहेत अशी काळजी दिली त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांना. आणि त्याच्यानंतर बाबासाहेब लगेच येत आहेत, तर बाबासाहेबांची लगेच गाडी झुकलेली आहे आणि गेल्या 1 दिवस जीव होते त्यांना. आणि त्याच्यामध्ये रामजी बाबांचा अगदी शेवटचा श्वास सोडलेला आहे. आणि ते शेवटच्या श्वासामध्ये रामजी बाबा त्याला सांगते की किंवा तुझ्या देशाचं काम हो, जातीचा, जगाचा, समाजाचा उद्धार करता हो, असं त्याला बाबासाहेब सांगतात की शिक्षण हे वाणिज्य दूर आहे आणि तुला हे शिकलंच पाहिजे आणि तुला समाजाचं बोलणं हे केलंच पाहिजे. तेव्हा आणि रामजी बाबा जेव्हा देह त्याग करतात किंवा प्राण सोडता येते, तर तेव्हा बाबासाहेब स्वतःला ते असं म्हणून घेतात की बाबा मी जर ह्या देशाचं बोलणं नाही केलं, समाजाचं जर नाही केलं, तर मी काय करेल, स्वतःला डोक्यात गोळी मारून नाही का. आणि बाबा वडिलांना दिलेल्या शब्दावर बाबासाहेबांनी एवढं शिक्षण शिकवून त्यांनी त्यांचा शब्द खरा केलेला, हो की नाही. आणि काय झालेलं मग 9व्या दिवशी रामजी बाबांचं आजारी पडल्याने त्यांना तारण दिले आणि बाबासाहेब पुन्हा येत आहेत बडोद्यावरून इकडे मुंबईला. आणि त्याच्यानंतर मग 2 फेब्रुवारी 1913 रोजी काय होते, रामजी बाबांचं निधन, हो की नाही. प्रेरित आणि गर्भोपयोगक रामजी सुविधा सौजन्यशील कृतार्थ समाप्ती जेवढी मुलांना दुःखदायक होती तेवढीच ती प्रेरणादायी सुद्धा होती. म्हणजे बाबा गेल्याचं जरी वाईट वाटत होतं तरी पण काय होतं, त्यांच्या जाण्यातून काय करून गेले ते माझ्यासाठी
ही फार मोठी प्रेरणा होती, हो की नाही? की त्यांचा शब्द ना शब्द मला आठवून मी ते जगणार आहे. दुःख करत बसणार आहे का मी? नाही, तर ते शब्द आठवून मला ते जगायचं आणि त्यांच्या त्या शब्दांनी मला ते ऊर्मी येते. म्हणून त्यांचे ते जगणं म्हणजे जाणं सुद्धा त्यांना ते प्रेरणादायी होतं. बाबासाहेबांना अधिकाधिक शिक्षणाची ओढ असल्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांना पुढील आणखी शिक्षण घेण्यासाठी त्यांना पैशाची पुन्हा ओढ गरज होती. आणि म्हणूनच काय की पैशाची प्रचंड आवश्यकता असताना सुद्धा याच काळात त्यांना माहिती मिळाली की बडोदा संस्थानाचे महाराज काय करतायत, बाहेर जाणाऱ्या मुलांना हे पण देतात शिक्षणात, शाळेत शिक्षणात फीज काय म्हणतो तुम्ही, शिष्यवृत्ती, हा तर ते स्कॉलरशिप, हा तर मग ते देतात ते, हो की नाही? मग असं समजते बाबासाहेबांना की त्याला पण म्हणजे बाहेर शिकायला जायला पण सयाजीराव हे करतायत. तर मग बाबासाहेब पुन्हा एकदा सयाजीरावाची भेट घेत आहेत आणि म्हणतात की मला पुढच्या शिक्षणासाठी मला बाहेर जायचं आहे. आणि तेव्हा सयाजीराव त्यांना किती देत, स्कॉलरशिप किती देते सयाजीराव त्यांना? 3 वर्षाच्या मुदतीवर सयाजीराव त्यांना 11.5 पाऊंड एवढी रक्कम देतात त्यांना. आणि त्याच्या ह्याच्यावर बाबासाहेब बाहेर देशामध्ये शिकायला जातात. तर बाहेर देशामध्ये कुठे गेले ते? न्यूयॉर्कला गेले, अमेरिकेत, लंडन, कोलंबियाला, हो की नाही? आणि तिथं मग ते जहाजाने त्यांनी 7 ते 8 दिवसांचा प्रवास केलेला आहे. आता त्या जहाजातून प्रवास कधी केलाय, कधी माहिती का त्याचं काही आलंय का माहिती का कधी? बाबा कधी गेले बोटीने, कुठे गेले, बोटीचं नाव काय होतं? आता आपल्याला जरी त्या गोष्टी माहीत नसल्या तरी पुढच्या पिढीसाठी आपण लिहून घेणं गरजेचं आहे असं वाटत नाही का? हो की आपण आपल्या नातवंडाला सांगू शकतो, बोलू शकतो, खेळत बोलायला, त्यांच्या गोष्टी सांगायला पण हरकत आहे का? नाही की नाही? म्हणजे एक जनरल नॉलेज पण आपल्या धर्माचं लेकरांना मिळायला पाहिजे. त्यातून एवढंच होतं. भीमरावांना 11.5 पाऊंडाची शिष्यवृत्ती जेव्हा यांनी मंजूर केली सयाजीराव गायकवाडांनी, त्या शिष्यवृत्तीची मुदत किती होती? 15 जून 1913 ते 13 जून 1916. 11.5 पाऊंड म्हणजे तेव्हाच वेगळं असेल ना, तेव्हाच वेगळं. अरे पण नाही, तेव्हाचा आजच्या रुपयात, आजचं कितीचा रुपया आहे पाऊंडवर, काय किंमत आहे त्याची? तेव्हाच्या त्या पैशावरती डिपेंड करत असेल ना. आता आपण काहीच बोलू शकत नाही, कारण 1 पाऊंड म्हणजे आजचं किती असणार? आजचे 85 रुपये ना सर, बरोबर की नाही? चुकले, हा करन्सी वेगळ्या आहेत ना, पण पाऊंड जर करायचं झालं तरी पण आज रुपयाची किंमत जो बाबासाहेबांनी त्याच्यावर प्रबंध लिहिलेला आहे, रुपयाची किंमत, हो की नाही? ते रुपयाची किंमत जी आहे तर त्याच्यावर म्हणजे बाबासाहेबांनी त्याच्यावरच अभ्यास केला आहे की म्हणजे 1 पैशाचा अर्धा पैसा याच्यावर बाबासाहेबांनी PhD केलेलं आहे, हो की नाही? आणि त्याच्यामुळे त्यामुळे ती जी करन्सी होती ती आता नाहीये. आता आजचं तिथं 1 पाऊंड म्हणजे आपले 85 रुपये, म्हणून आपला रुपया घसरतो बघा सेन्सेक्स मध्ये, तुम्ही बघताय ना रुपयाची एवढी घसरण झाली, रुपयाची तेवढी घसरण झाली, म्हणजे त्यांचा 1 पाऊंड म्हणजे आपल्या पैशाला काहीच किंमत नाहीये. म्हणजे आपण 85 रुपये तिथे गेलं तर आपल्याला किती महागाच्या सगळ्या गोष्टी मिळतात. तुम्हाला सांगणं मी नको, भले तुमची मुलं अब्रॉड असतील तर मी तिथे सांगायलाच नको, हो की नाही? तर त्याच्यामुळं आपण 85 रुपयात काय करू शकतो असं आहे ना. म्हणजे त्यांचे तिथले आपल्याला तिथून पुस्तके घ्यावं लागतं. आपल्याला जर इथून बँकेत तिथले बँकेत टाकले तर आपल्याला तिथे 85 म्हणजे सपोज आपण 850 रुपये टाकले तर तिथे 10 पाऊंड होतात. मग 850 मध्ये काय येणार असं आहे ना. म्हणजे प्रत्येक वेळा ती किंमत तीच धरली जाते. त्याच्यामध्ये आपल्याला काय तेव्हाची किती असतील ते मला तरी काय माहित नाही, कारण मी तेवढं आणि शुअरली सांगते की मला तरी काही माहित नाही, पण त्यांनी दिलेली रक्कम सांगितली 11.5 पाऊंड ती रक्कम त्यांना दिली होती. ती मंजूर केली 3 वर्षासाठी आणि त्यांचा अवधी काय होता की 15 जून 1913 ते 13 जून 1916. आणि शिष्यवृत्ती प्राप्तीनंतर दिलेले एस अंकोना
बोटने घेतलेलं आहे. तिचं नाव काय होतं? एस अंकोना, ANSS अंकोना या बोटीने प्रवास केलाय आणि ते कधी पोहोचलेले 13 तारखेला गेल्यानंतर ते कधी पोहोचलेले 21 जुलै 1913 ला न्यूयॉर्कला पोहोचलेले. 21 जुलै 1913 न्यूयॉर्कला पोहोचले आणि न्यूयॉर्कला पोहोचल्यानंतर भीमरावांनी काय केलेले आपल्या उच्च शिक्षणाच्या लगेच तयारीला लागलेले. कारण त्यांचं जे स्वप्न आहे पहिल्यांदा न्यूयॉर्क फिरून येतो, मग कुठं हॉस्टेल चांगलं बघून येतो, मग खायची सोय कुठे बघून येतो, असं केले का त्यांनी? नाही. कारण गेल्या दिवसाचे लोक काय करतात की माझं स्वप्न पूर्ण करायला मी एक गरिबीने लावणार नाही. मग की मला ती साडी आवडली की मी आज त्यांना घेऊनच जाणार. त्याला जमलं तर मी दुकानदाराला सांगून ठेवते की ती कुणाला देऊ नकोस. मग की म्हणजे एक जे वेळ असतं ते आपण काय करतो त्या वेळाच्या याच्यामध्ये आपण वेळ दौडत नाही. आणि तसंच भीमरावांच्या शिक्षणाचा वेळ असल्यामुळे त्यांनी न्यूयॉर्कला पाऊल ठेवतात. त्यांनी ते कॉलेज वगैरे बघून ठेवलेलं आहे. कोलंबियामध्ये तिथे जायचं आहे युनिव्हर्सिटीमध्ये आणि आपल्याला तिथून आपला अभ्यास पूर्ण करायचा आहे ते त्यांचं ध्येय होतं. आणि त्यांनी थोडाही वेळ न दवडता त्यांनी काय केलेलं आहे विद्यापीठात राज्य शाखेत जुलै 1913 त्या इथं गेल्यानंतर त्यांनी अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात राज्यशास्त्र या शाखेत जुलै 1913 ते जून 1916 3 वर्षाच्या अवधीसाठी काय केलेले प्रवेश घेतलेला. कारण त्यांना ती स्कॉलरशिप मिळाली होती 3 वर्षांची. त्याचं त्यांनी कुठं घेतलंय राज्यशास्त्र. राज्यशास्त्राबरोबरच त्यांनी काय केलेलं आहे अर्थशास्त्र या विषयाची सुद्धा निवड केलेली होती. MA साठीच्या अभ्यासक्रमाला तेथे राज्यशास्त्राबरोबरच अर्थशास्त्राचं पण निवड केलेली. आणि येथील अर्थशास्त्राचे प्राचार्य एडविन R.K. सेलिमन आणि हे भीमरावांचे काय होते आवडते विद्यार्थी होते. तिथे काय केलेलं आहे बाबासाहेबांनी तेव्हा काय व्हायचं की MA सुद्धा पास होताना त्यांना तिथं ब्रह्मपुत्रेला अधिकारा लावत होते. तर तिथं त्यांनी कसा प्रबंध लिहिला होता की प्राचीन भारताचा काय होतंय व्यापार या विषयावर त्यांनी प्रबंध लिहिलेला होता. प्राचीन भारताचा व्यापार हा प्रबंध तिथे लिहून विद्यापीठाला त्यांनी सादर केला होता. आणि 2 जून 1915 रोजी कोलंबिया विद्यापीठाकडून त्यांना MA ची पदवी मिळाली होती. 2 जून 1915 त्यांना MA ची पदवी मिळाली होती. आता या काळामध्ये अभ्यास करताना इथूनच बाबासाहेब रात्रभर अभ्यास करायला 18 तास अभ्यास करतात. आणि पुढचं मला तर माहीतच आहे की राई मिळालं जेवायला तर ठीक नाही तर मग काय ते उपाशी सुद्धा राहिलेले आहेत हो की नाही. पण ते त्याच्या इथं त्यांनी 2 वर्षामध्ये 2 विषयांच्या डिग्री घेऊन प्रबंध सादर करून त्यांना काय केलेलं आहे MA ची पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. कोलंबिया येथे MA चा अभ्यास सुरू असतानाच त्यांनी काय केलं होतं PhD ची डिग्री सुद्धा म्हणजे PhD चा सुद्धा अभ्यास चालू केलेला होता त्यांनी. आणि PhD चा देखील अभ्यास सुरू केला होता. आणि त्यांनी काय केलं होतं PhD देखील सुरू केली होती. मग झाले काय की इथं तर काळ संपतोय. त्यांनी स्कॉलरशिपचे दिलेलं वेळ संपली. 3 वर्षांची वेळ दिलेली होती आणि आता PhD तर करायची आहे. मग त्यांनी काय केलेलं होतं की त्या PhD करतानाचा त्यांनी एक सब्जेक्ट पण ठेवले म्हणजे सादर केला होता त्या PhD मध्ये की त्याचं काय होतं की भारताचा राष्ट्रीय लाभांश द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड एनालिटिकल स्टडी. म्हणजेच काय भारताचा राष्ट्रीय लाभांश म्हणजे काय इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन केलं होतं. म्हणजे इतिहास काय होतं त्याचा आणि त्याचं एक्सप्लेनेशन केले, त्याचं अध्ययन केले, त्याचं विश्लेषण केले त्याचं. आणि हे त्यांनी हा प्रबंध त्यांनी सादर केलेला आहे. आणि 1917 मध्ये ते PhD करत असताना 1917 मध्ये त्यांना हा प्रबंध स्वीकारलाय कोलंबिया विद्यापीठानेच. आणि त्यांना भीमरावांना काय मिळालेले PhD मिळालेले आहे. आता फक्त भीमराव राहिले होते का? डॉक्टर भीमराव झाले होते. पण
आवश्यकता होती, परंतु शिष्यवृत्तीचा काळ संपला. आता शिष्यवृत्तीचा काळ संपला, मग आता परत काय करायचं? मग त्यांनी काय केलं होतं, महाराजांना विनंती अर्ज करून काय केलं, 1 वर्ष शिष्यवृत्ती वाढवून देण्याचं रिक्वेस्ट केलं, त्याला विनंती केली महाराजांना की एवढं मला 1 वर्ष हे करून द्या, कारण मला आणखी पुढं शिक्षण शिकायचंय, नाही का. आणि मग महाराजांनी सुद्धा तिथे त्यांची त्या विद्यापीठामध्ये चौकशी केली की हा विद्यार्थी म्हणजे यात पैसे घालवते का, कुठे वेगळं काय करते का, शिक्षण करते का व्यवस्थित. शेवटी महाराजांनी चौकशी केली आणि बाबासाहेबांना ते डिग्री त्यांना ते मिळाल्याचं समजते सयाजीरावांना. आणि सयाजीराव खुश होतात की ह्या तो जो पैसा घेतो त्याचं ते सत्कर्मी लावते, चांगल्या मार्गाने लावते तो. आणि त्याच्यामुळे सयाजीराव काय करतात, 1 वर्षाचा कार्यकाळ बाबांना वाढवून देत आहेत. आणि त्या 1 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ऑक्टोबर 1916 नंतर काय केलं त्यांनी, लंडन विद्यापीठामध्ये ASc आणि DSc त्याचबरोबर बॅरिस्टर पदवीसाठी प्रवेश घेतला. ASc, DSc आणि बॅरिस्टर या पदवीसाठी प्रवेश घेतला. 1917 मध्ये शिष्यवृत्तीची वाढी मुदत संपल्यानंतर ते लंडन मधील शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत आले. कारण आता महाराजांना पैसे तरी कुठपर्यंत मागायचे ना, 1 वर्षाची मुदत मागितली होती. त्या 1 वर्षाच्या मुदतीमध्ये बाबासाहेबांनी परत पुन्हा याचा डिग्रीचा अभ्यास केला, ASc, DSc आणि PhDचा याचा बॅरिस्टरीचा अभ्यास केलेला आहे. आणि 17 मध्ये मग कार्यकाळ संपलाय म्हणून बाबासाहेब परत येत आहेत. पण लंडन विद्यापीठात बाबासाहेब अर्ज करतायत की माझ्या काही कारणामुळे मी हे सोडून चाललोय, पण विद्यापीठाने मला 1918 ते 1921 या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये मी विद्यापीठामध्ये केव्हाही येईल तेव्हा मी माझा हा अभ्यासक्रम पूर्ण करेन याची मला अनुमती द्या. आणि एवढा हुशार विद्यार्थी पण काही कारणास्तव जातोय, त्यामुळं त्या लंडन विद्यापीठाने सुद्धा हे मान्य केलं की तुम्ही कधी येऊन तुम्ही हे अभ्यासक्रम पूर्ण करू शकताय, बरोबर. त्यानंतर लंडनवरून भारतात परत आल्यानंतर त्यांनी काही काळ काय केलं, आता तिकडून तर शिक्षण शिकून आले, मग इकडे आल्यावर काय, शिक्षणाचा उपयोग काय होणार आहे, एक तर नोकरी, बरोबर की. परत पुढं काय, नोकरी, मुलं, कुटुंब, मी, एवढंच काम. समाज असं आपल्यासारखा सामान्य माणूस हेच करू शकतो ना, हो की नाही. आता आपली मुलं अब्रॉड असतात, ते काय करतात, पैसे कमवण्यासाठी अब्रॉड गेलेलो असतो, बरोबर की नाही. तिथं काय करतो ते तुम्ही इकडे आले की आपण घराच्या बाहेर नाही, कधीतरी गाड्याच्या बाहेर गावगावला गेलं वाटतं, एवढंच दिसत. येतो का कधी, काय काकू, हाय हॅलो, हे ते कधी होतंय का, नाही होत, हो की नाही. पण बाबासाहेबांच्या डोक्यात कीड होती, काय होती की समाजापर्यंत मला पोहोचायचं, माझ्या शिक्षणाचा उपयोग काय करायचं, मला समाजापर्यंत पोहोचायचं, हो की नाही. मग शाहू महाराजांची भेट होती बाबासाहेबांची, आणि त्याच्यामध्ये मग ते बाबासाहेबांची अशी भेट होती की हे पण सामाजिक चळवळीचे प्रणेते आहेत किंवा हे पण त्यांना जातीभेदाच्या विरोधी हे काम करतात, छत्रपती शाहू महाराज. आणि त्यामुळे मग काय होतं की बडोदा संस्थानात महाराजांची जी मिलिटरी सेक्रेटरी म्हणून त्यांनी लंडनवरून आल्यानंतर ती सयाजीरावांची इथं त्यांनी काम केलेलं, नोकरी केलेली आहे. आणि त्या नोकरीमध्ये जेव्हा त्यांना चटके बसायचे तिथे, तुम्हाला माहिती आहे का तिथे काय झालेले आहे ते मी सांगायला नको, हो की नाही. त्याच्यामुळे तो फारच मी ठेवला होता, कारण लंडनवरून आल्यानंतर ते याच्यामध्ये गेलेले आहेत, सयाजीरावांच्या पुन्हा इथे कामाला जातात. पण तिथे त्यांना फार तीन त्यांना वागणूक मिळते आणि तिथून ते म्हणजे हे होऊन येतात, अपमानित होऊन नाही, म्हणजे काय म्हणतात त्याला, नर्वस होऊन येतात ते. आणि त्याच्यामुळे ते म्हणतात की पुढं काय करायचं, नाही का. आणि त्याच्यानंतर मग त्यांना असं कळतं की चळवळी पण करणं गरजेचं आहे, म्हणजे मी तिथे जे सोचलंय ते त्यांच्या डोळ्यासमोर दिसते. त्याच्यामुळे एवढा शिकलो, मला एवढा त्रास होतो, तर माझ्या दुसऱ्यांना कसा त्रास होईल म्हणून ते बाळगून नाही ते म्हणजे ते त्यांना असं सांगायचे की शिक्षण शिकून सुद्धा फायदा नाहीये ना. शिक्षण जरी शिकलं तरी जातीमुळे मला काय झालेलं आहे, झटके बसते जातीमुळे, किमान जाती, फक्त केवळ आणि केवळ जात म्हणून. पण तोपर्यंत सुद्धा बाबासाहेब होते तोपर्यंत सुद्धा जात काही सुधारलेली
वाईट दृष्टीने पाहिजे की हे काय करतात की मेलेली जनावर ओढतात आणि गावकुसाच्या बाहेर माणसं राहत असल्यामुळे त्यांना काही कोणी अन्न देत नव्हतं, त्याच्यामुळे ते मेलेले जनावर खात होतात असं म्हणतात बाबा. आपल्याला तरी काय माहित नाही, पण ते असं त्याच्यामुळे बाबासाहेबांना असं वाटतं की शिक्षणही शिकून सुद्धा मला हे चटके जाते त्याची मिळाले, तर मग हे करण्यासाठी मला काय कुठून म्हणजे कुठला मिळणार आहे. तर तेव्हा ते त्यांना समजते की छत्रपती शाहू महाराज जे आहेत तर ते काय आहेत की जाती धर्माच्या फार विरोधात आणि ते म्हणजे सामाजिक कार्य करतात, ते समाजाचं संघटन करतायत, ते समाजामध्ये एकोपा वाढवावा याच्यासाठी ही चळवळ करतायत, काम करतायत असं त्यांना बाबासाहेबांना समजते. आणि 1918 ते 1920 या काळात त्यांनी काय केलेलं होतं, सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी करतच त्यांना छत्रपती शाहू महाराजांची ओळख होते, बरोबर. आणि याच काळामध्ये मग काय झालं, त्यांनी तिथली ती त्यांची जी पुंजी होती ठेवलेली जमा केलेली आहे 1918 ते 1920 मध्ये ती पैशाची पुंजी जमा करून ठेवलेली होती थोडी. आता बघा आपण सांगताना फार थोडंसं आणि थोडं सांगतो की पैशाची पुंजी जमा करून ठेवली. बाबासाहेबांचं कुटुंब आपल्याला दिसतं का हो याच्या वेळात, दिसतं का? बाबासाहेब आपण म्हटलं का की बोलत नाही का की बाबासाहेबांनी काय केलेलं आहे 2 वर्षामध्ये 1818 पासून 20 पर्यंत काम करून पैसे जमा करून ठेवले होते. पण कसे जमा करून ठेवले होते, कसे जमा केले होते रमाईला विचारा, वाचा रमाई कळेल. 100 रुपये फक्त घरात देत होते. 100 रुपये खूप सांगतात, 50 रुपये घरात देत होते, 450 रुपये त्यांना 550 रुपये रमाई. हो. 450 रुपयाचं काय केलं, बाहेर जाण्यासाठी का साठवून ठेवले बरं. पुढे जायचं आणि पण आता परत नाही घ्यायचं कुणाचं, कारण मला इथं कोणी नोकरीवर टिकू देत नाहीये, मी इथं नोकरी करणं हे म्हणजे होतच नाहीये. एक तर महाराजचा पोरगा एवढा शिकला म्हणून यांच्या डोळ्यात हे खुपते आणि त्याच्यामुळे मला इथं म्हणजे स्वतः संस्थानिकाचा एक राजा मला नोकरीवर ठेवतोय, त्याचं माझं काहीच घेणं देणं नाही माझ्या जातीशी, तो फक्त शिक्षणाला बघतो, पण त्या हाताखालची 40 पिटली गरम होते ना, है ना, ते बघा नसलं असं वाटतं मी डॉक्टर आहे असं ना. त्याच्यामुळं काय असतं की हे जे बाकीचे जे होते स्टूल म्हणा हे म्हणा बाकीच्या हाताखाली बाबासाहेबांच्या हाताखाली काम करणारी लोक बाबासाहेबांना लांबून खाली फेकून देत होते. पाण्याचा ग्लास तुझ्यासाठी तिकडे ठेवला, इकडे नाही ठेवला, तिकडेच माठ भरला, इथे नाही ठेवायचं. म्हणजे एवढे जरी मोठे झाले बाबासाहेब, शाळेत जरी डब्बा घेऊन जात होते टिफिन त्याचा, तरी पण शाळेच्या बाहेरच तो टिफिन ठेवायचा, मुलांच्या टिफिन बरोबर तो टिफिन ठेवायचा नाही. मग ते लहानपणापासून ते आता एवढे मोठे होत आहेत तरी पण त्यांना हे जाते त्याचे चटके बसत आहेत. मग बाबासाहेबांना वाटेल का की मी आता कुठं नोकरी करावी, कुठं नोकरी करावी, म्हणजे या देशामध्ये इथे मुंबईमध्ये नोकरी करावी किंवा मुंबईच्या बाहेर कुठेतरी जाऊन नोकरी करावी. कारण शिक्षण हे माझं कसं आहे आणखी तेवढं फिल्टर झालेलं नाहीये. ते भले प्रबंध सादर केले, MA झाले, BA झाले, PhD झाले, बॅरिस्टर झाले, हो की नाही, बॅरिस्टरिंग केलेली आहे, त्यांनी अर्धवट शिक्षण राहिलेलं आहे त्यांचं. तिथून आल्यानंतर मग त्यांनी काय केले की आता हे पैसे संपलेत, मग माझ्याकडे पैसे नाहीत तर मग मी कोणाला मागणार आहे, कुणाचं यादीराव नाहीये आणि त्यांच्याकडून मला मदत घ्यायची नाही, कारण त्यांचं उपकार नकोच ठेवायला म्हणून मी तिथे गेले नोकरीसाठी, तरी पण मला जे काय झालेलं आहे तिथं मला नोकरीची संधी नाही असून पण नसल्यासारखी आहे, कारण मला तिथली वागणूक सहन होत नाही, हो की नाही. आणि त्याच्यामुळे मग त्यांनी काय केलेले एल्फिस्टन कॉलेजमध्ये नोकरी प्राध्यापकाची नोकरी केलेली आहे आणि तिथे जी काही पैसे म्हणजे त्यांना पेमेंट मिळत होता त्याच्यातलं पेमेंट त्यांनी बाजूला काढून ठेवलेलं आहे. आणि परत तो साठवून पुन्हा बाबासाहेब कुठे जाते लंडनला बॅरिस्टरच्या डिग्रीसाठी. आणि याच काळात त्यांनी काय केलं, लंडन येथील अर्धवट राहिलेल्या शिक्षणाची तयारी सुद्धा सुरू केली. 1920 या काळामध्ये सामाजिक कार्याचे प्रबोधन करीत असलेले राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्याशी त्यांची भेट झाली आणि त्यांच्या सोबतच साहेबांनी काही कामं पण केली. छत्रपती शाहू महाराजांची भेट कधी झाली आहे त्यांची 1920च्या काळामध्ये आणि त्याच्यासोबतच त्यांनी कामं पण केलेली आहे. मग भीमरावाची शिक्षणाची ओढ म्हणजे छत्रपती महाराजांनी त्यांना ऐकलं होतं
पाहिलं नव्हतं, पण जेव्हा महाराजांनी बाबासाहेबांना पाहिलं, त्यांच्या हुशारीला पाहिलं, त्यांच्या शिक्षणाच्या ओढीबद्दल पाहिलं, तेव्हा महाराजांनी चौकशी केलेली होती. आणि मग काय केले की छत्रपती शाहू महाराजांनी त्यांची चौकशी केली हुशार विद्यार्थी म्हणून, की पुढे तुला काय करायचं आहे. तर तेव्हा बाबासाहेबांनी सांगितले की मला असं असं जायचंय पुन्हा, नाही का, आणि मला ते माझं शिक्षण तिथं पूर्ण करायचंय. तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना काय केलेलं आहे, 1500 रुपये दिले केलेले. 1500 रुपये. आज काय येते 1500 रुपये? बाबासाहेब आग्रह जाऊन आले. 1500 रुपयाची मदत केली. आणि जुलै 1920 सिटी ऑफ एक्झिस्टर या बोटीने बाबासाहेब लंडनला रवाना झालेले. आणि MSc, DSc आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, बार ॲट लॉ साठी ग्रेज इन मध्ये पुन्हा प्रवेश घेतलेला आहे. बघ आता या सगळ्या डिग्र्यांसाठी बाबांनी म्हणजे एवढा अभ्यास करायचा नाही, म्हणजे किती झपटलेलं आहे ते, हो की नाही. आम्हाला औषध आहे, औषध की झोपायचं औषध आहे. काय आहे झोपायचं औषध? तर पेपर वाचा, बरोबर झोप लागते, हो की नाही. झोप नाही येत का, मग एखादं पुस्तक वाचत बस, बरोबर झोप येते. असं पण बाबासाहेब इथं 18 तास अभ्यास करतायत, एवढ्या डिग्र्या घ्यायच्यात त्यांना, एवढं शिक्षणाच्या याच्यासाठी पछाडून गेलेले आहेत ते, आणि एका वर्षामध्ये ते एवढा अभ्यास करणार आहेत की केवढं आश्चर्य काम आहे. आणि कशासाठी करायचं हे, कशासाठी करायचंय? 14 एप्रिलला नाचायसाठी फक्त. असं आहे का काही की फक्त तुम्ही 14 एप्रिलला नाचा त्याच्यासाठी मी शिकते? असं काही करू नका माऊलीनो. सर्व विषयाची बाबासाहेबांच्या कुटुंबाची, रमाईची आठवण करत आहे. एक दिवस भाजी खायला मिळाली नाही तर आपण वर्ष घालवले, मग तुम्हाला हेच पाहिजे, तेच हवं. पण त्यावेळेस दुसरं नव्हतं. एकदा रमाईनी पोटची स्वतःचे गोळे स्वतःनी काढलेले त्यांनी आणि बाबासाहेबांना आपल्यापर्यंत पोहोचवलेला. त्या रमाईच्या उपकाराची जाण ठेवा, तिच्या त्या मुलांची, गेलेल्या मुलांची जाण ठेवा. आणि बाबासाहेब समजून घेण्याचा, रमाई समजून घेण्याचा आणि बाबासाहेबांनी दिलेल्या गदम समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि प्रयत्नशील राहा. छत्रपती शाहू महाराजांनंतर त्यांनी काय केलेले, भेट झाल्यानंतर त्यांनी MSc, DSc आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बारावीसाठी ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतलेला आहे, हो की नाही. आणि मग 1921 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला MSc साठी शोध प्रतिबंध सादर केला होता. प्रबंध सादर केला होता, शोध प्रबंध सादर केला. MSc साठी शोध प्रबंध सादर केला. आता हा शोध प्रबंध, त्याचं नाव काय होतं? ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय वित्तीकरण. ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण, अर्थातच प्रिव्हेन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. म्हणजे आता भारतात जेव्हा ब्रिटिश आले, बरोबर की नाही, चहा विकायला आले होते, बरोबर का, आणि व्यापारी झाले, हो की नाही. मग इथं भारतात असं काय आहे की एवढे व्यापारी झाले, त्यांचा व्यापार कसा चालतो, आर्थिक म्हणजे देवाणघेवाण कशी चालते, याच्यावर बाबासाहेबांनी प्रबंध सादर केले. आणि त्याचं म्हणजे विकेंद्रीकरण कसं होतं, त्याचं विभाजन कसं होतं तिथं. म्हणजे आता मागाशी सांगितलं तसं की इथल्या रुपयाला किती किंमत आहे आणि तिकडे त्यांचा रुपया का वाढते, डॉलर का वाढते, पाऊंड का वाढते, हो की नाही. हे जे विकेंद्रीकरण आहे ते कशावर डिपेंड करतं, याचा हा अभ्यास आहे. आणि या शोध प्रबंधाच्या आधारे लंडन विद्यापीठाकडून MSc ची पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. पुढे त्यांनी काय केले, DSc साठी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध सादर केला. म्हणजेच काय की रुपयाचा प्रश्न.
आणि मार्गदर्शक कोण होते त्यांचे प्राचार्य एडविन कॅनन आणि यांच्या अनुमतीने हा प्रबंध त्यांनी ऑक्टोबर 1922 मध्ये लंडन विद्यापीठाला सादर केला. नोव्हेंबर 1923 मध्ये लंडन विद्यापीठाकडून BSc पदवी प्रदान झाली. बघा बाबासाहेब 20 ला लंडनला गेलेले आहेत, बरोबर की नाही. 21 झालं, 22, 23 मध्ये यांनी त्यांच्या त्या बरोबर डिग्री घेतलेल्या का बाबासाहेबांनी. नोव्हेंबर 1923 मध्ये लंडन विद्यापीठावर काय केलेलं BSc पदवी प्राप्त केलेली प्रदान केलेली विद्यापीठाने. 1922 मध्ये लंडनच्या ग्रेज इन या कायदेविषयक संस्थेतून बॅरिस्टर ॲट लॉची पदवी परीक्षा दिलेली होती 22 मध्ये. आणि ही पदवी काय होती, कायद्याची सर्वोच्च पदवी परीक्षा होती, बार ॲट लॉ. डॉक्टर बाबासाहेबांना काय झाले होते, बॅरिस्टर डॉक्टर भीमराव आंबेडकर झाले होते, हो की नाही. या तीनही विषयाच्या डिग्र्या प्राप्त करून भीमराव काका काय केलं, लंडनवरून भारतात 3 एप्रिल 1923 रोजी आलेले आहेत. आणि 1896 पासून त्यांनी ज्या साताऱ्याच्या कॅम्प स्कूलच्या शैक्षणिक प्रवास केला होता तो त्यांचा 1923 ला लंडनला पूर्ण झाला होता. मग या 27 वर्षाच्या काळामध्ये भीमरावांना म्हणजे भीमरावने काय झालेले अत्युच्च पदव्यांचे काय झालेले एक जनक म्हणतात, एक म्हणतात त्याला अत्युच्च पदव्यांचे काय म्हणता येईल, स्टोन माइलस्टोन म्हणतो आपण, असं झालेलं की त्यांनी केवढ्या पदव्या घेतल्या त्यांनी या 27 वर्षांमध्ये. आणि कुठल्याही याला आपण काही हे करू शकत, म्हणजे एखादंही वर्ष त्यांचं याच्यामध्ये वाया गेलेलं नाही, हो की नाही. म्हणजे फेल होणं, शिक्षणामध्ये फेल होणं हा त्यांचा प्रकारच नाही. काही जे झाले ते त्यांचं कशामुळे झालेलं आहे की आर्थिक सबलीकरण नव्हतं आणि आर्थिक त्यांना कशी मदत होत नव्हती, त्यामुळे त्यांचे थोडेसे वर्ष वाया गेलेले. पण त्यांनी वाया घालवलेत का, नाही घालवले. मग काय केलेले त्यांनी, नोकरी करतायत, प्रयत्न करतायत घर चालवण्यासाठी, पैसा परत पुढच्या शिक्षणासाठी पैसा कुठे मिळणार, कसा मिळणार, घर कसं चालणार, घर कसं चालणार हा तर बाबाच्या मनात कधी विचार आला असं वाटतच नाही. वाटतं का तुम्हाला, वाटतं का की बाबांना कुटुंबाचा असा विचार आला असेल की अरे माझे रामो काय करत असेल किंवा घरात कसं चालत असेल. शिक्षणाने रामो जेव्हा तयार करून पत्र घेऊन सांगायची बाबांना, तेव्हा बाबांना कळायचं की घरात एवढी अडचण आहे. आणि मग बाबा म्हणायचे रामो तू एवढं होतं तरी सांगत नाहीस. म्हणजे बघा की घरी बायको असताना बहीण आहे, बहिणीची मुलं आहेत, बायको आहे, स्वतःचा मुलगा आहे, बहिणीचा भाऊ आहे, हे सर्वजण कष्ट करतात. बहीण थोडीशी पायाने अपंग होती बाबासाहेबांची होती आणि हे सर्वजण कष्ट करतायत आणि कष्ट करून घर चालवत आहेत. पण बाबासाहेबांना कशाने पछाडलेलं आहे की या जात या प्रश्नाने फार पछाडलेलं त्यांना, हो की नाही. आणि याचा उद्धार करता पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांचा हा सर्व अट्टहास आहे. आणि म्हणून या सर्व डिग्र्या घेतल्यानंतर काय झालेलं आहे, बाबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज, ओके. साधू करता येतात शिका की घेतले कोणी साधू म्हणतात का आता कुठं म्हणतात ठीक आहे, चांगलं गोष्टीला साधू करता आणि एक महान कीर्तिमान विद्यार्थी, आदर्श शिक्षक, थोर ज्ञान सागर, श्रेष्ठ विद्वान, निपुण अर्थशास्त्रज्ञ आणि निष्णात कायदेप्रवीण, एवढं त्यांना म्हटलं तरी काही कमीच नाही, ओके. त्याच्यामुळे सर्व डिग्र्या कुठे जातात, सिम्बॉल ऑफ नॉलेजकडे जातात. आणि आता त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे एक किती चालू आहे तुमचा, तुम्ही 10 मिनिटं थांबा, झाला वेट करू चालेल ना. तुम्ही 10 मिनिट थांबा म्हटलं, चांगला वेट करू आपण, नाही थांबायचंच आहे. अतिशय सुंदर उभवत्या
भाषेमध्ये आत्तापर्यंत आपल्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज इथपर्यंत आणून ठेवलं बाबासाहेबांच्या. आपल्याला किती नॉलेज आहे हे मध्ये मध्ये त्यांनी तपासलेलं आहे. आणि आपल्याला माहीत असलं तर आपल्याला सांगावं की नाही सांगावं हा प्रश्न पडत असतो, पण तसा पडू देऊ नका. फुले म्हणाले चुकलं तरी चालेल पण बोलतं व्हा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मलाही तसंच वाटतं की चुकलं तरी चालेल पण बोललं पाहिजे. तर सर्वांनी पुढचे त्यांनी काही प्रश्न विचारले तर आपण त्याची उत्तरं मोठ्या आवाजात द्यावी. आणि खूप छान त्यांनी आतापर्यंत सांगितलंय. आतापर्यंत आपण खूप छान शांततेने ऐकलं.